नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू नॉस्टार आय एस. आज एक फार महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. का? तुम्हाला रिअली एक इन्फॉर्म डिसिजन घ्यायला हा व्हिडिओ नक्कीच मदत करू शकतो. का? टीम नॉस्टार आय एस जे आहे, किती पाण्यामध्ये आहे, त्यांचा आत्तापर्यंतचा यूपीएससीचा अनुभव काय आहे, हे तुम्हाला क्लिअर होईल आणि ट्रान्सपरंटली क्लिअर होईल. ट्रान्सपरंटली का क्लिअर होईल? तर तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली मार्कशीट काय होते आणि पर्टिक्युलरली प्रीचे मार्क्स काय होते, हे तुम्हाला ह्यातनं कळेल. तर टीम नॉस्टार आय एसने आतापर्यंत किंवा जे आम्ही नॅव्हिगेटर बॅच घेणार आहे, त्या टीम नॅव्हिगेटरने आतापर्यंत 26 यूपीएससीच्या प्री आहेत त्या क्लिअर केलेल्या आहेत. आणि ऍक्च्युली हा ट्रेंड सुरू झाला आहे युपीएससी मध्ये. आजकाल हा ट्रेंड चांगला सुरू झाला आहे. दिल्लीचे काही मोठे क्लासेस आहेत, त्यांनी हा ट्रेंड सुरू केला. आणि म्हणजे मला हे बोलायला खूप आनंद होतोय. हा जो ट्रेंड आहे तो आम्ही 2025च्या नॅव्हिगेटर बॅचच्या वेळेसच आम्ही सुरू केला होता. आमचं 2025ची जी नॅव्हिगेटर बॅच आहे, नॅव्हिगेटर 2.0 तुम्ही त्याला म्हणू शकता, त्याच्या ब्रॉशरमध्ये पेज नंबर 5 वर तुम्हाला हे आमचे मार्कशीट आहेत ते आम्ही ऑलरेडी शेअर केले होते. नॅव्हिगेटर बॅचचे ब्रॉशर आहे, त्याच्या 5 नंबर पेजवर आम्ही ऑलरेडी हे मार्कशीट आहेत, एका पेजवर जेवढे बसतील तेवढे मार्कशीट आहेत ते आम्ही शेअर केले होते. तर आपल्याला एक आमची नॅव्हिगेटर ची जी टीम आहे, त्यांच्या टीमचे मार्क्स काय आहेत किंवा त्यांच्या यूपीएससीची प्री फेस करताना अनुभव काय आहेत ते आपण जाणून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला तुषार सर आहेत, ते एक्सप्लेन करतील. तुषार सरांचा थोडासा ब्रीफली मी एक्सपिरियन्स सांगतो. त्यांनी 7 वेळा यूपीएससीची प्री आहे ती क्लिअर केलेली आणि कम्फर्टेबल मार्जिनने क्लिअर केलेली. यूपीएससीचा फॉरेस्टचा कट ऑफ पण क्लिअर केलाय. बऱ्याच लोकांना माहित नसतं, फॉरेस्टचा कट ऑफ जो आहे तो 15 ते 20 मार्कांनी जास्त असतो. सिव्हिल्सपेक्षा 20 मार्कांनी जास्त असतो. फॉर एक्झाम्पल 2023 ला सिव्हिल्सचा कट ऑफ आहे तो 75 होता आणि फॉरेस्टचा कट ऑफ आहे ते आय थिंक 95 किंवा 96 होता. 20 ते 21 मार्कांनी तो कट ऑफ आहे तो जास्त आहे. सर जे आहेत पुण्यातलं रेप्युटेड कॉलेज पीआयसीटी आहे, तिथनं पासआउट झालेले आहेत. दोनदा यूपीएससी सरांनी इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत. तर मी तुषार सरांना त्यांचे अनुभव सांगायला बोलवतो. बेसिकली प्रीचे स्ट्रॅटेजी काय होती, अनुभव काय होते ते सांगतील. तुषार सर सांगतील. नमस्कार मित्रांनो. तर आपण ही माझी मार्कशीट बघत आहे. 2016चे ही मार्कशीट आहे यूपीएससी प्रिलिम्सची. याच्या आधीही मी 2014 आणि 2015ची प्रिलिम्स क्लिअर केलेली आहे, पण ती मार्कशीट नाही अवेलेबल. 2016 पासून आहे, तर आपण ती बघू. 2016 मध्ये मला बघा, जीएस मध्ये 142 मार्क्स होते. यूपीएससीचा कट ऑफ त्यावेळेस 116 आहे. ठीक आहे, तर 26 मार्क जास्त आहे. ठीक आहे, कट ऑफ पेक्षा. तर परत पुढच्या वर्षीचं तुम्ही जर बघणार, हे 2016चं झालं, तर 2017 अगेन 126 मार्क्स मला आहेत. यावेळेस आय थिंक जीएस यूपीएससीचा कट ऑफ 105 किंवा 106 असा या रेंजमध्ये होता. तर अगेन 20 मार्काची लीड आहे. पुढचं जर आपण बघितलं, 2018ची प्रिलिम्स, 2018च्या प्रिलिम्स मध्ये पण बघा, 122 मार्क्स मला आलेत. म्हणजे कट ऑफ पेक्षा त्यावेळेस कट ऑफ 98 होता. तर ऑलमोस्ट 98च्या अराउंड तुम्ही बघून या, एक्झॅक्टली 98च्या अराउंड कट ऑफ होता. अगेन 24 मार्कांची लीड आहे. 2018ची प्रिलिम्स माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण ही पहिली प्रिलिम होती ज्यावेळेस मला अक्षरशः टेन्शन आलं होतं पेपरमध्ये, पेपर देता येता. दिल्लीला मी ती प्रिलिम्स दिलेली आहे. छतरपूर नावाचं सेंटर आहे, म्हणजे दिल्लीला तुम्ही दिली असेल कोणी एक्झाम, तर दिल्लीच्या बाहेर छतरपूर नावाचं एक गाव आहे, तिथे एक सेंटर आलं होतं माझं त्यावेळेस. आणि पेपर पहिल्यांदा, जर तुम्ही हा जो यूपीएससी प्रिलिम्सचा जो ट्रेंड चेंज झालाय ना, तो फर्स्ट टाइम 2018 पासून सुरू झालाय. आणि 2018चा पेपर इज वन ऑफ द टफेस्ट पेपर. म्हणजे मला 23चा पेपर पण इतका अवघड नव्हता वाटला जीएसचा, तितका मला 18चा वाटला होता त्यावेळी. कारण क्वेश्चन्सचा पॅटर्न बदलला होता आणि पेपर बघूनच मला अक्षरशः म्हणजे टेन्शन आलं. मी 2 मिनिटं थांबलो, पाणी पिलो आणि मग पेपर क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात केली. आणि एकच माझा मंत्र मी समोर ठेवला, की आपल्याला जी बेसिक स्ट्रॅटेजी प्रिलिम्सची, की स्टे इन द मुवमेंट, जो माइंडसेट आहे तो स्ट्रॉंग ठेवा आणि जो क्वेश्चन आलाय त्याला तुम्ही स्टेटमेंटला चूक आणि बरोबर करा. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण स्ट्रॅटेजी डिस्कस केली आहे. त्यामुळे माइंडसेटमुळे आणि क्लॅरिटीमुळे मी, म्हणजे फक्त मला असं वाटत होतं पेपर दिल्यानंतर की फक्त कट ऑफ क्लिअर व्हावा, पण अगेन आय वॉज एबल टू कम्फर्टेबली क्लिअर द प्रिलिम्स बिकॉज ऑफ स्ट्रॅटेजी आणि माइंडसेट. मी तेच म्हणतो, सर म्हणतात टेन्शन आलं होतं, तर मार्क्स वर तर काय ते रिफ्लेक्ट होत नाही. टेन्शन आलं होतं. 122 फॉरेस्टचा पण कट ऑफ सरांनी क्लिअर केलाय. पुढचं बघू. 2019 मध्ये 104 मार्क्स मला होते. यावेळेस कट ऑफ पण आय थिंक 98च्या अराउंड यूपीएससीचा होता. सो इथे पण एक कम्फर्टेबली क्लिअर झालं होतं. आणि बघा, 2000 एकदम मी प्रामाणिकपणे सांगतो, 2018 नंतर मी प्रिलिम्सचा इतका वेळ अभ्यास करत नव्हतो. कारण एक स्ट्रॅटेजी आली होती, कॉन्फिडन्स आला होता आणि स्टॅटिक वरती भयानक कंट्रोल होतं. आणि माझी शेवटच्या 7-8 दिवसाची स्ट्रॅटेजी जी आहे ती फार युनिक होती. मी आधी पण पॉडकास्टमध्ये बोललोय की माझ्याकडे सगळ्या विषयाच्या नोट्स तयार होत्या छोट्या छोट्या. त्यामुळे माझं लवकर रिव्हिजन होत होतं आणि एमसीक्यू सोडवण्याचा अप्रोच डेव्हलप झाल्यामुळे मला
इतका वेळ लागत नव्हता. पण त्यामुळेच ते हेल्प होत होतं वारंवार प्रिलिम्स क्लिअर करण्यामध्ये. नंतर 2020 ची ही प्रिलिम्स होती. 2020च्या प्रिलिम्समध्ये पण कम्फर्टेबली मी कट ऑफ क्लिअर केला. यावेळेस पण आय थिंक 98च्या अराउंड काहीतरी कट ऑफ होता. ठीक आहे. तर हे पण अगेन ही एक्झाम मी म्हणेल या प्रिलिम्सला मी सगळ्यात कमी अभ्यास केलेला आहे. म्हणजे मी फक्त 7 ते 8 दिवस मी त्यावेळेस एका इन्स्टिट्यूट सोबत दिल्लीमध्ये काम पण करत होतो. प्रिलिम्सच्या मेंटरशिपमध्ये होतो. त्यामुळे काम करता करता मी ही प्रिलिम्स दिलेली आहे आणि मला काही 7-8 दिवसाची सुट्टी भेटली होती. तर 7 दिवसामध्ये मी अभ्यास करून ही प्रिलिम्स क्लिअर केलेली आहे. ठीक आहे. 2021 मध्ये मी गॅप घेतला होता आणि 2022 मध्ये मी फक्त फॉरेस्ट सर्व्हिसचा फॉर्म भरला होता. तरी पण त्यावेळेस मला जनरल जो आहे सिव्हिल सर्व्हिसेसचा कट ऑफ मी आरामात क्लिअर केला होता. यावेळेस 87 मार्क्स काहीतरी कट ऑफ होता युपीएससीचा जनरल कॅटेगरीचा आणि अगेन मला 95 मार्क्स होते. सर प्रत्येक वेळी कन्सिस्टंट म्हणजे असं कधी झालं नाही की मी युपीएससीचा पेपर प्रिलिम्सचा पेपर द्यायला गेलोय आणि जीएसचा कट ऑफ किंवा प्रिलिम्सचा कट ऑफ मी कम्फर्टेबली क्लिअर केला नाहीये. 2022चं बघितलं. आता 2023चं सगळ्यात महत्वाची प्रिलिम्स मला वाटते माझ्या आयुष्यातली तीही होती. आता 2023 ही आता वॉटरशेड मुवमेंट मानली जाते. वन ऑफ द टफेस्ट प्रिलिम्स लोक कन्सिडर करतात. तरीही त्या वर्षी मी जीएस मध्ये आता त्या वर्षी कट ऑफ होता फक्त 75. Yes. त्या वर्षीही मी कम्फर्टेबली जीएसचा कट ऑफ क्लिअर केला. मला 92 मार्क्स होते आणि हे भरपूर झाले 2023च्या मानाने. पण जर तुम्ही खाली बघितलं की माझा एकमेव प्रिलिम्स आता मी ही म्हणजे सीसॅट मध्ये बघा 1 मार्क्सनी माझी ही प्रिलिम्स गेली. सीसॅट मी क्वालिफाय नाही होऊ शकलो. कारण त्याआधी कम्फर्टेबली मी सीसॅट म्हणजे काढत होतो, क्लिअर होत होती. त्यामुळे कुठेतरी कॉम्प्लिसन्सी आली होती. युपीएससी अचानक असा धक्का देणार नाही असं वाटत होतं. पण सीसॅट राहिला. त्यामुळे शेवटची मेन्स देण्याची जी संधी होती ती माझी राहिली. त्यामुळे सीसॅट निग्लेक्ट करू नका आणि आम्ही नेव्हिगेटर बॅचमध्ये पण तेच एन्शुअर करतो. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे तुम्ही जेवढ्या सगळ्या मार्कशीट्स बघितल्या आमच्या तर एक क्लिअर कट स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळेच कन्सिस्टंटली दरवर्षी कट ऑफ क्लिअर होतोय. हे असं काही फ्लूक नाहीये किंवा काही म्हणजे त्याच्यामध्ये एक कन्सिस्टंट अप्रोच आहे एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची स्किल आहे. हीच आम्ही नेव्हिगेटरमध्ये इम्प्लिमेंट करतो. नेव्हिगेटरमध्ये मी इकॉनॉमी, मॉडर्न हिस्ट्री, जॉग्राफी आणि त्याचबरोबर जॉग्राफीचं मॅपिंग हे मी घेतो आणि हा जो माझा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे तो इथे इंटिग्रेट केलेला आहे बॅचमध्ये. बॅचच्या वेगवेगळ्या टेक्निक्स थ्रू आम्ही हे सगळ्या स्ट्रॅटेजी जे आहेत ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. पुढे जे आहे आमचे मेंटर जे आहे गिरीश सर ते अजून आता कंटिन्यू करतील. ऍक्च्युली तुषार सरांची स्टोरी जी आहे ना ती फार अनफॉर्च्युनेट वाटते, कारण मी तुषार सरांना 10 वर्ष झालं ओळखतोय आणि 10 वर्षामध्ये म्हणजे इव्हन इंजिनिअरिंगला असताना पीआयसीटीला असल्यापासून मी त्यांना ओळखतोय. तर त्यांनी कन्सिस्टंटली एफर्ट टाकलेले आहेत, अभ्यास एकदम कन्सिस्टंटली केलेला आहे. 7 मेन्स देणं जोक नाहीये. त्यानंतर 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्या मेन्स 2 वेळा क्लिअर केलेले आहेत, 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि आम्हाला वाटायचं यार आता तर सर होणारच नाही. 23चा जेव्हा अटेम्प्ट देत होते आम्हाला वाटायचं आयदर फॉरेस्ट सर्व्हिस भेटेल त्यांना किंवा सिव्हिल्समध्ये क्लिअर होतं असं वाटायचं. पण अनफॉर्च्युनेट युपीएससी किती आहे किंवा काही गोष्टी तुम्ही लाईटली घेतल्या युपीएससी किती तुम्हाला दगा देऊ शकते तर ते सीसॅटच्या एक्सपिरियन्सवरनं कळतं. तर आता आपल्याला पुढचे मेंटर आहेत ऑब्व्हियसली गिरीश सरांची थोडी तुम्हाला स्टोरी सांगतो. गिरीश सर 12th मध्ये टॉपर होते. इंजिनिअरिंग सीईटी मध्ये महाराष्ट्रात पहिले आहेत गिरीश सर. जे महाराष्ट्रातलं किंवा इंडियामधलं पण वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे सीओईपी मधनं गिरीश सर पास आउट झालेले आहेत. 6 लगातार युपीएससीच्या प्री क्लिअर केल्यात. 6 वेळा त्यांनी फॉरेस्टचा कट ऑफ पण क्लिअर केलेला आहे. काही वेळा तुम्हाला त्यांचे जीएसचे मार्क्स बघितले, सीसॅटचे बघितलं चक्कर येईलच, पण जीएसचे बघितले तरी चक्कर येईल, तुम्हाला मार्कशीट मध्ये कळूनच जाईल. त्यांनी 2 वेळा युपीएससीचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत. लास्ट 2 अटेम्प्ट आहेत त्यांनी युपीएससीचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तर मी गिरीश सरांना बोलवतो की त्यांचे थोडे एक्सपिरियन्स आहेत त्यांनी एक्सप्लेन करावे. हॅलो फ्रेंड्स. माझा युपीएससीच्या प्रिलिम्सचा अनुभव सांगायचा झालं तर 6 प्रिलिम्स ज्या दिल्या त्यातल्या 6ही क्लिअर केल्या मी. आणि त्याच्यात कुठेतरी आनंद सरांनी सांगितलं तसं सीईटी मध्ये जे टॉप स्कोअर आलेला त्याच्यामुळे कॉन्फिडन्स होता किंवा एमसीक्यू सॉल्व्हिंगमध्ये एक अप्रोच माहीत होती आधीच मला, है ना. माझ्या 5 प्रिलिम्सच्या मार्कशीट्स अवेलेबल आहेत. 17 मध्ये मला 118 स्कोअर होता. आता 18चं मी सांगतो, माझा स्कोअर होता 112 आणि यावेळेला कट ऑफ होता 98, है ना. हा तर जीएसचा झाला. सीसॅटचं जे तुषार सरांचा एक्सपिरियन्स आहे, मी सीसॅटचे पण सुद्धा माझे मार्क्स तुम्हाला
सांगेल की 162 मार्क्स होते मला, 162 मार्क्स 2018च्या प्रिलिम्समध्ये. 2017 ज्याची मार्कशीट्स नाहीये त्यात पण 154 मार्क्स होते. आता हे दोन हे दोन जे अटेम्प्टचा जो एक्सपिरियन्स होता, मला एक लक्षात आलं की मी प्रिलिम्स कम्फर्टेबली क्लिअर करत होतो. पण 2017 आणि 2018 या दोन्ही प्रिलिम्समध्ये माझ्या 7-8 सिली मिस्टेक्स झाल्या. आणि ऋतुजा बनकर मॅम होत्या आमच्या, जसं तुषार सरांचेही 2018चे खूप चांगले मार्क्स होते, त्यांचेही 131 मार्क्स होते. याच्यावरून मला लक्षात आलं की अरे अजूनही स्कोप आहे. मग मी माझ्या चुका फाइंड आउट केल्या. पॅटर्न जो आहे, पहिल्या वर्षी मी PYQ अनालिसिस नव्हतं केलं. पॅटर्न काय आहे, कसा चेंज होतोय, है ना, माइंडसेट. तेव्हा मला इम्पॉर्टन्स कळालं की मी एक्झाममध्ये काही चुका करायचो. स्टडी व्यवस्थित केलेला असतानाही खूप स्टुडंट्स 5-10 मार्क्सनी फेल होतात, कारण एक्झामचं प्रेशर हँडल होत नाही. हे माझ्यासोबतही होत होतं, पण स्ट्रॉंग असल्याने क्लिअर करत होतो. पण मी त्याच्यावर काम केलं. आता माझा 2019चा स्कोर तुम्ही पाहाल GSचा, तर तो आहे 147. 147 स्कोर आहे, जेव्हा की कट ऑफ होता 98. 147.34 म्हणजे 49-50 मार्क्सची मला इथे, है ना, 50 मार्काची लीड. मार्जिन होती. मी खूपदा असं प्रार्थना करायचो की प्रिलिम्सची जी मार्जिन आहे ती UPSCने मेन्समध्ये काउंट करायला पाहिजे, है ना, तेवढी मार्जिन आणू शकायचो. आणि हे जसं तुषार सरांनी सांगितलं, कन्सिस्टंट एफर्टमुळे हे झालेलं. तसंच माझं सीसॅटचे जर मार्क्स सांगायचे झाले, ते होते 134. तर फर्स्ट अटेम्प्ट 154, मग 162, मग 134. तर सीसॅट जे आहे ते सुद्धा एकदम स्ट्रॉंग असल्या कारणाने तिथे सुद्धा माझी मार्जिन, क्वालिफाईंगसाठी 66च मार्क्स पाहिजेत, पण तर त्यात सुद्धा मार्जिन खूप चांगली होती. आमचे ह्याला डिवाइड बाय 2 करा. आता 2020चं जर सांगायचं झालं, आता मला 149 आल्यावर मला एक कॉन्फिडन्स आलेला की प्रिलिम्स स्ट्रॉंग आहे. तर मी नंबर ऑफ मंथ्स जे द्यायचो ते मी कमी केलेले. या प्रिलिम्सला मी 3.5 दिले. पहिल्या 3 प्रिलिम्सला मी 5 मंथ्स, जानेवारीपासून ते मे, जून जे काही असेल डेट तेव्हापर्यंत करायचे. आता हे 2020चं जर सांगायचं झालं, याचा कट ऑफ होता 92. माझे मार्क्स आहेत 115, है ना. म्हणजे मार्जिन तुम्ही बघाल तर आधी 49 मार्जिन होती, तशी इथे सुद्धा कमी टाइम देऊन सुद्धा 15-8, 23 ची मार्जिन होती. तसंच सीसॅटचा आपण बघितला स्कोर, तर ती मार्जिन परत 139 सीसॅटचा स्कोर आहे, जो की अगेन कम्फर्टेबली क्लिअर केलं. आता 2021 पाहूया आपण. 2021चं पाहायला झालं तर इथे मला 4दा प्रिलिम्स मेन्समध्ये फेलियर आलं. तर ते मी अॅनलाइज केलं. मला लक्षात आलं की प्रिलिम्स खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यावर जास्त टाइम नाही दिला. 55 डेज, 15 ऑगस्ट ते 10 ऑक्टोबर या रेंजमध्येच मी प्रिलिम्सचा स्टडी केलेला. तर त्याच्यात जो माझा स्कोर होता 103 होता, जेव्हा कट ऑफ 87 होता या अटेम्प्टला सुद्धा. इथे सुद्धा फॉरेस्टचा कट ऑफ क्लिअर झालेला. परत आपण सीसॅटचा स्कोर पाहिला माझा, तो आहे 131. तर अशा पद्धतीने प्रिलिम्सचे GS असो, सीसॅट असो, हे का शक्य झालं? कारण फक्त कंटेंट किंवा फक्त स्टडी केल्याने असं होत नाही. अप्रोच असेल, सिली मिस्टेक्स कमी करणं असेल, वेगवेगळ्या सब्जेक्ट्सला इम्पॉर्टन्स देणं असेल, एक्झाममध्ये माइंडसेट सॉलिड ठेवणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही शिकल्यात. आणि आम्ही का तुम्हाला कट ऑफ आणि आमची मार्जिन सांगतोय? कारण आमचा पर्पज आहे तुम्हाला फक्त प्रिलिम्स नाही क्लिअर करून द्यायची आम्हाला फॉरेस्टची प्रिलिम्स क्लिअर करून द्यायची आहे तुम्हाला. कितीतरी स्टुडंट्स फॉरेस्टमध्ये, आमचाच एक स्टुडंट आहे आनंद खंडेलवाल, ऑल इंडिया रँक 2 आहे. तर फॉरेस्टची प्रिलिम्स क्लिअर केल्याने काय होतं? तुम्हाला एकाच वर्षी 2 मेन्स द्यायच्या संधी मिळतात, है ना. आपण जेवढ्या जास्त संधी मिळवू तेवढे जास्त चान्स आहे की आपण रँकर बनू शकतो. तर आमचा फोकस प्रिलिम्स क्लिअर करणं हा नाहीये. आमचा फोकस आहे फॉरेस्टची प्रिलिम्स तुमची क्लिअर करून देणं. आता माझं लास्ट अटेम्प्टचं म्हणायचं झालं, तर आता मी फर्स्ट टाइम मेन्सचं मला लक्षात आलं काय चुकतंय. मेन्स क्लिअर केली, इंटरव्ह्यू दिला. हा माझा लास्ट अटेम्प्ट होता. इंटरव्ह्यूमध्ये दिल्यानंतरही नाही होऊ शकलो. हा लास्ट अटेम्प्ट जो होता, तर याच्यात मी एक 10-15 दिवस अभ्यास केला होता फक्त. आनंद सर आणि मी सोबतच टेस्ट द्यायचो. 10-12 टेस्ट दिल्या
आणि इंटरव्ह्यूचा रिझल्ट, आता रिझल्ट एक्सपेक्टेड होता त्यामुळे जास्त दिवस काही अभ्यास नव्हता केला. याच्यात 10-15 दिवस अभ्यास केला. कट ऑफ होता परत 87 आणि माझा स्कोर होता 115.82. अराउंड 116 स्कोर आहे, 87 पॉईंट समथिंग कट ऑफ होता. आणि ही प्रिलिम्स झाल्यावर मी घाबरलेलो, की कारण मी अभ्यास केला नाही, करंट अफेअर्स नाही केलं, टेस्ट नाही दिल्या. मी स्वतः शॉक झालो, की एवढा स्कोर आला. आणि मला लक्षात आलं, की एक नॅक बिल्ड करण्याचं काय इम्पॉर्टन्स असू शकतं, है ना? UPSC कसं विचारते ते कळण्याचं काय इम्पॉर्टन्स असू शकतो. मी स्वतःला सरप्राईज केलं. तर हेच आम्हाला तुमच्यासोबत करायचंय. आम्हाला माहिती आहे, की एक्झॅक्टली UPSC कसं फंक्शन करते. पॅटर्न अपडेट होतोय, ट्रेंड, थीम्स अपडेट होतायत. पण आम्ही लेटेस्ट टेस्ट दिलेल्या आहेत, लेटेस्ट फिल्म्स दिलेल्या आहेत. आम्हाला माहिती आहे हे कसं होतंय. आणि परत आपण जर CSATचं पाहायचं झालं, तर परत इथे 122 स्कोर होता माझा लास्ट अटेम्प्टमध्ये. माझा CSATचा लोएस्ट स्कोर आहे 122. तर ही माझी प्रिलिम्सची जर्नी, मार्क्स, कट ऑफ हे आहेत. तर हे सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे, की आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो, है ना? याच्याने सबस्टॅन्शियल 20, 25, 30 मार्क्सचा डिफरन्स तुमच्या प्रिलिम्स स्कोरमध्ये आम्ही आणू शकतो. नेव्हिगेटर बॅचचं सांगायचं झालं, तर नेव्हिगेटर बॅचमध्ये मी CSAT, ऑब्व्हियसली CSATचा जो स्कोर आहे आणि लेटेस्ट CSATच्या डिफिकल्ट टेस्ट पाहता मी CSAT हा सब्जेक्ट घेईल, ज्याच्यात डेली प्रॅक्टिसचं शेड्यूलिंग असणार आहे, ज्याच्यामुळे जो एक्झाममध्ये प्रेशर येतं किंवा जी प्रॅक्टिसची गरज असते आणि ॲस्पिरंट्स दुर्लक्ष करतात, ते होऊ देणार नाहीये. आणि दुसरं जे अतिमहत्त्वाचं एक पिलर वाटतो मला, की माइंडसेट, की तुम्ही डिझर्व्हिंग आहात. ऑलरेडी तुमच्यापैकी खूप स्टुडंट जे आहेत 5-10 मार्क्सनीच फेल होतायत. तुम्ही सिन्सिअरली अभ्यास करताय. त्यानंतरही तुम्ही फेल होताय आणि तुम्हाला लक्षात नाही येतंय, की अच्छा एक्झॅक्टली कुठे चुकतंय. तर मी सांगेल, की 80% जे असे स्टुडंट्स आहेत, त्यातल्या 80% स्टुडंट्समध्ये माइंडसेट आणि एक्झामचं जे प्रेशर आहे, त्यामुळे चुका होतायत त्या 2 तासांमध्ये. तर माइंडसेटवर स्पेशल तुमचं माइंडसेट इम्प्रूव्ह करण्यासाठी मी आणि बाकी मेंटर्स याच्यावर स्पेशल आमचा फोकस असणार आहे. कारण फक्त कंटेंट स्टडी आणि स्किल्स याच्याने होत नाही. तुम्ही इंडिया-ऑस्ट्रेलिया मॅच पाहिला जेमिमा रॉड्रिग्ज, तर माइंडसेट कामी येतो. तिथे तग धरायचा ना 2 तास तुमचं टेम्परामेंट सॉलिड पाहिजे. आता तर आता सगळ्यात आमचे महत्त्वाचे अनुभवी मेंटर. त्यांनी ही बॅच जी आहे, हार्टबीट बॅच, नेव्हिगेटर बॅच 6 वर्ष. नेव्हिगेटर हे नाव तुम्ही ऐकलं असेल, तर ते ओजी नेव्हिगेटर. ओजी का म्हटलंय? आमची बॅच आहे ओजी नेव्हिगेटर. कारण आनंद सरांनी 6 वर्ष आधीपासूनच ती बॅच चालू केली आहे. आनंद सर त्यांचा अनुभव आता सांगतील. पहिल्यांदा मी माझा आधीचा एक्सपिरियन्स सांगतो. मी पुण्यातलं रेप्युटेड कॉलेज आहे VIT, तिथनं पास आउट झालेलो आहे. पुण्यातले काही रेप्युटेड कोचिंग क्लासेस आहेत, त्या ठिकाणी मी 4 ते 5 वर्ष टीचिंग केलं. त्यानंतर 2024 मध्ये आम्ही नॉस्टार IAS आणि त्याबरोबर 2024 मध्येच आपली नॅव्हिगेटर 1.0 आहे ती सुरू केली होती. म्हणजे 6 वर्षामध्ये मी thousands पेक्षा जास्त ॲस्पिरंटला टीचिंग केलेलं आहे. UPSC ॲस्पिरंटला फक्त आणि फक्त UPSC ॲस्पिरंटला टीचिंग केलेलं आहे. तर माझ्या प्रीचा एक्सपिरियन्स सांगतो. अनफॉर्च्युनेटली जुने मार्कशीट आता अवेलेबल नाही आहेत आपल्याला. 15, 16, 17 आणि 18चे मार्कशीट आता UPSCच्या वेबसाईटवर भेटत नाही. 18 नंतरचे भेटतात. तर जे मला पॉसिबल आहेत ते मी इन्क्लूड केलेले आहेत. 15 आणि 16चा बऱ्याचशा ॲस्पिरंटला माझे जे स्टुडंट आहेत त्यांना माहिती माझा एक्सपिरियन्स 2015 मध्ये कट ऑफ जेव्हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता तेव्हा कट ऑफ होता 105 आणि माझा ऑफिशियल स्कोर आला होता 135. अराउंड 135 आला होता. तर म्हणजे फर्स्ट अटेम्प्टलाच 30 मार्क्सचा लीड होता. तर म्हणजे असं ॲक्च्युअली काय हे UPSCची प्री काढणं म्हणजे फार मोठं रॉकेट सायन्स नाही. काही महत्त्वाच्या जे पिलर्स आहेत किंवा महत्त्वाचे जे गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, जे आपण ऑलरेडी करून घेतो नॅव्हिगेटर बॅचमध्ये त्या गोष्टींचा इन्क्लुडेड म्हणजे हे 26 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो नॅव्हिगेटर बॅचमध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे मी कन्सिस्टंटली माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्ये का प्री निघाली बाबा, गिरीश सरांची, तुषार सरांची एवढ्या कम्फर्टेबल मार्जिननी मल्टिपल वेळा प्री का काढली, तर ते इन्क्लूड केलेलं आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये 30 मार्कचा स्कोर होता. सिमिलर 2016 मध्ये माझा सेकंड अटेम्प्ट होता. त्यावेळेस पण स्कोर माझा सिमिलर 136. तो मार्जिन कमी म्हणू शकता तुम्ही कारण की त्यावेळेस कट ऑफ होता 116 म्हणजे 20 मार्काचं मार्जिन आहे. त्यावेळेस पण फॉरेस्टचा कट ऑफ आहे तो क्लिअर. 2018 मध्ये 2018चा मला एक्झॅक्टली स्कोर आठवत नाही. 108, 110 अशा आसपास होता. 2019चं मी ऑफिशियल मार्कशीट आहे तेच टाकलेलं आहे. 123 माझा स्कोर आहे 2019 मध्ये. तेव्हा कट ऑफ आय थिंक 98 होता.
गिरीश सरांनी सांगितलं. गिरीश सरांचा त्यावेळेस स्कोर 148, 149 असं काहीतरी 50 मार्काचं बेसिकली मार्जिन होतं. सीसॅट आहे तुम्हाला बघू शकताय. गिरीश सर डिवायडेड बाय 2 असं तुम्ही बिंदास करू टाकू शकता माझ्या सीसॅटच्या स्कोरला. आणि नंतर मी फॉरेस्टचा माझा जो शेवटचा अटेम्प्ट दिला, शेवटचा 23चा होता, त्यावेळेस माझं सीसॅट राहिलं होतं. फॉरेस्टचा जो अटेम्प्ट दिला होता, त्यावेळेस माझा 103 होता जीएस मध्ये स्कोर आणि फॉरेस्टचा कट ऑफ 102 वगैरे होता आय थिंक सो. आणि सिव्हिल्सचा कट ऑफ आहे त्यावेळेस 2022ला 87 होता. म्हणजे त्यावेळेस पण 15 ते 20 मार्काचं कम्फर्टेबल मार्जिन आहे. ते या ठिकाणी बघायला भेटतंय. पण सीसॅट अगेन वीक आहे. त्याचे इंडिकेशन्स मला लगातार भेटत होते, पण त्याच्यावर मी काम केलं नाही. आता हे तर झाली आमची नॅव्हिगेटरची कोर टीम. ह्याबरोबर आपल्याबरोबर अजून 2 स्पेशल मेंटर आहेत, ते ऍड झालेले आहेत. पुष्कर काळे सर तर लास्ट इयर पासूनच होते. त्यांनी सायन्स अँड टेक हा सब्जेक्ट घेतला होता. ह्या वर्षी पण ते सायन्स अँड टेक घेणार आहे. मी कुठला सब्जेक्ट घेणार आहे हे सांगायचं राहिलं. मॅक्सिमम लोकांना माहितीच आहे, तरी पण परत एकदा रिइटरेट करतो. मी आर्ट अँड कल्चर अँशियंट इंडिया हा घेणार आहे. पॉलिटी फर्स्ट सब्जेक्ट आपलं पॉलिटीपासून सुरू होणार आहे, त्यामुळे ओपनिंग बॅट्समन मीच आहे. नंतर एन्व्हायरमेंट सारखा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, तो मीच कव्हर करणार आहे. त्यामुळे एन्व्हायरमेंट, पॉलिटी आणि आर्ट अँड कल्चर आणि अँशियंट इंडिया हे टॉपिक आहे ते मी घेणार आहे. नंतर आपले ह्यावेळेस ऍड झालेले आहेत हार्दिक. मी आधी पुष्कर काळे सरांचा एक्सपिरियन्स सांगतो. पुष्कर काळे सर आहेत ते IIT खरगपूरचे पास आउट आहेत. 4 वेळा UPSCची प्री क्लिअर केलेली आहे, लगातार 4 वेळा UPSCची प्री क्लिअर केलेली आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सिलेक्टेड आहे. फॉरेस्टचा कट ऑफ क्लिअर केला, ऑब्व्हियसली त्यातनं क्लिअर दिसतंय तुम्हाला. त्यावेळेसच 2022 सालीच त्यांना सिव्हिल्समध्ये पण सिलेक्शन झालं होतं. इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस IRMS आहे, ही सर्व्हिस त्यांना भेटली होती. त्यामुळे असे रेप्युटेड फॅकल्टी जे आहे आणि बऱ्याचशा लोकांना लास्ट इयर सायन्स अँड टेकचा एक्सपिरियन्स त्यांचा टीचिंगचा आहे. आता नेक्स्ट ह्यावेळेस जे आहे, एक मागच्या वर्षी मिसिंग एलिमेंट होता नॅव्हिगेटर बॅचमध्ये. IRचं वेटेज वाढतंय, पण आपण IRचं जे करंट असेल, स्टॅटिक असेल, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असेल, ते आपण कव्हर केलं नव्हतं. तर त्यासाठी ह्यावेळेस स्पेशल जे आहेत टॉपर, UPSC टॉपर आहेत, हार्दिक कोठारी सर आहेत, त्यांना आपण इन्क्लूड केलंय. गिरीश सरांचे एकदम क्लोज फ्रेंड आहेत, तर गिरीश सर त्यांच्याबद्दल थोडंसं सांगतील. आता हार्दिक कोठारी सर जे आहेत, त्यांचं या वर्षीच्या रिझर्व्ह लिस्टमध्ये IRMS ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. 5 अटेम्प्ट्स त्यांनी दिलेत. त्यांनी 6 दिलेले नाहीयेत, 5 अटेम्प्ट्स दिलेत. त्यातले 4 अटेम्प्ट्स त्यांचे प्रिलिम्सचे क्लिअर्ड आहेत. त्यांनी 2 इंटरव्ह्यू ऑलरेडी दिलेत. आत्ताचा रिझल्ट पेंडिंग आहे. तर फक्त प्रिलिम्स नाही, मेन्स सुद्धा त्यांनी क्लिअर केल्यात. इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स आहे. तर त्यांना UPSCला काय रिक्वायरमेंट लागतं, त्यांचा ऑप्शनल PSIR आहे. तर त्यामुळं IRचं जे वाढतं वेटेज पाहता, त्यांचा एक्सपिरियन्स डेफिनेटली कामाला येईल तुम्हाला. तर अशा पद्धतीने नेव्हिगेटरची टीम आहे. आता हे तर झालं नेव्हिगेटरच्या टीमची क्रेडिबिलिटी. तर आता आम्ही ॲस्पिरंट्सला जे गाईड केलंय, है ना, आमचा पास्ट आम्ही सांगितला, पण ॲस्पिरंट्सला जे गाईड केलंय आणि त्यांच्या रिझल्टवर जो चेंज इम्पॅक्ट आणू शकलो, त्याबद्दल आता आनंद सर थोडं सांगतील. ऍक्च्युली पहिली तर आपले ओजी नॅव्हिगेटर. ओजी का केलं मी बऱ्याच वेळा रिइटरेट केलेलं आहे. ओजी नॅव्हिगेटर 3.0 नाव का दिलेलं ते सांगितलंच आहे. पण नॅव्हिगेटर बॅचचा, पर्टिक्युलर नॅव्हिगेटर 1.0चा आपला रिझल्ट जो आहे, म्हणजे एक्सेप्शनल रिझल्ट आहे. लोकांना मी सांगितलं नॉर्मली तर विश्वास बसत नाही, तर त्याच्या विश्वास बसावा किंवा ट्रान्सपरन्सी राहावी एक. तर मी त्याचं मार्कशीट पण टाकलंय. तर आनंद खंडेलवाल ऑल इंडिया रँक 2 आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी दुसरे कुठलेही कोचिंग क्लासचे काही त्यांनी जॉईन केलं नव्हतं किंवा कुठल्याही कोचिंग क्लासमधून त्यांनी प्रिपरेशन केलं नाही. फक्त आय थिंक मला असं वाटतंय की त्यांनी फक्त नॉस्टार IAS मध्येच पूर्ण त्यांचं प्रिपरेशन आहे ते केलेलं आहे. तर आनंद खंडेलवाल. पण हे तर त्यांना ऑल इंडिया रँक 2 बघितलं, अरे भारी, हा ठीक आहे. पण त्याची बॅकग्राऊंड स्टोरी तुम्ही बघा, बॅकग्राऊंड काय. 2023ला पण त्यांनी नॉस्टार IAS मध्ये यायच्या आधी, नॅव्हिगेटर बॅच जॉईन करायच्या आधी त्यांनी अटेम्प्ट दिला होता. त्या अटेम्प्ट मध्ये त्यांचा स्कोर बघा, इथं तुम्हाला आय थिंक क्लिअर दिसत असेल. दिसत नसेल तर मी थोडं झूम करतो. 13.47 स्कोर आहे त्यांचा. सीसॅट मध्ये पण ऑब्व्हियसली कमी आहे. तर 13 स्कोर. आणि नेक्स्ट अटेम्प्टला काय झालेलं आहे, ऑल इंडिया रँक 2 आणि ऑल इंडिया रँक 2 आणि कट ऑफ जो आहे बघा 100, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 10x एवढी ग्रोथ आहे ती बघायला भेटते. आणि मी अगेन परत एकदा रिइटरेट करतो, त्यांनी फक्त आणि फक्त नॅव्हिगेटर बॅच 100%, इव्हन त्यांनी दुसरं करंट अफेअर्स माझ्याशी कंटिन्युअसली कम्युनिकेशन असतं, फॉरेस्टच्या मेन्स वेळेस पण आणि फॉरेस्टच्या इंटरव्ह्यू पण कम्युनिकेट करायचा. त्यांनी दुसरं करंट अफेअर्स पण वाचलं नव्हतं. आपलं फक्त नॉस्टार IASचं नॅव्हिगेटरच करंट अफेअर्स 100% आपलंच करंट अफेअर्स आहे ते रेफर केलं होतं. तर त्यामुळे तुम्ही पुढं GS आणि सीसॅट ऑब्व्हियसली गिरीश सरांनी गाईड केल्यामुळे सीसॅटचा आणि GSचा स्कोर आहे सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह झालेला तुम्हाला बघायला भेटतो. तर हीच एक स्टोरी नाहीये, आपल्याकडे अशा मल्टिपल स्टोरीज आहेत. तर पुढची स्टोरी आहे IRS उत्सव राखा. त्याबद्दल गिरीश सर थोडं चांगलं सांगा. आता जे मी तुम्हाला म्हटलं, की आम्ही तुमची फक्त सिव्हिलची प्रिलिम्स नाही काढून देणार आहे, फॉरेस्टची काढून देणार आहे प्रिलिम्स. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आनंद खंडेलवाल सर, जे आनंद सरांनी एक्सप्लेन केलं.
त्यांनी फॉरेस्टचा क्लिअर केला कट ऑफ आणि फॉरेस्टमध्ये डिरेक्टली ऑल इंडिया रँक 2. तर यासाठीच आपला फोकस पाहिजे फॉरेस्टची प्रिलिम्स क्लिअर करणं. आता मी दुसरा अजून एक एक्सपिरियन्स सांगणार आहे तुम्हाला. उत्सव राका सर जे आहेत ते 2023च्या लिस्टमध्ये त्यांचा 270 रँक आलाय. पण त्याच्या आधी त्यांचे प्रिलिम्सचे स्कोर काय असायचे किंवा काय त्यांचा स्ट्रगल काय होता आणि आपल्या टीम सोबत जोडल्यानंतर त्यांनी काय त्यांचा स्कोर झाला याबद्दल मी आता सांगेल. तर त्यांचा सेकंड अटेम्प्ट होता 2022 मध्ये. सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यांचा स्कोर तुम्ही पाहाल तर तो आहे 41 मार्क्स. है ना, कट ऑफ आपण जसं पाहिलं 87 कट ऑफ होता. अर्ध्यापेक्षा कमी मार्क्स त्यांना होते. 2 अटेम्प्ट झाल्यानंतर माझ्याशी त्यांनी मेंटरशिपसाठी माझा सपोर्ट घेतला आणि मला हे जाणीवही नाही झाली. त्यांनी बघा किती कॅन्डिडेट्स असतात ज्यांचं पोटेन्शियल आहे. मला त्यांच्याशी बोलून त्यांचा अभ्यास पाहून असं वाटलंच नाही कधी की त्यांना फक्त 41 मार्क्स असतील. तर तसेच तुमच्यामध्येही खूप ॲस्पिरंट्स आहेत ज्यांचं पोटेन्शियल आहे. बट ड्यू टू लॅक ऑफ गायडन्स, योग्य सपोर्ट न मिळाल्यामुळे, प्रिलिम्सचे अप्रोच न कळाल्यामुळे त्यांचा एवढा कमी स्कोर येतो. आता जे आपण म्हटलं की त्यांचा काय स्कोर झाला पुढच्या अटेम्प्टमध्ये 99.66, म्हणजे 100 मार्क्स तुम्ही पकडा. आणि फक्त सिव्हिल्स नाही, फॉरेस्टची सुद्धा प्रिलिम्स त्यांनी केली क्लिअर. फॉरेस्टची मेन्स क्लिअर केली, फॉरेस्टचा इंटरव्ह्यू दिला, त्यात त्यांचं क्लिअर नाही झालं. बट सिव्हिल्समध्ये 270 रँक घेऊन IRS ऑफिसर ते झालेले आहेत. एका अटेम्प्टमध्ये आनंद खंडेलवाल असतील, उत्सव राका असतील, असे अजून खूप स्टुडंट्स आहेत. हे एकदम मिरॅक्युलस ड्रॅमॅटिक रिझल्ट्स आहेत. असे खूप स्टुडंट्स आहेत ज्यांचा आपण रिझल्ट दिलेला आहे. तुम्ही टीम नेव्हिगेटरशी प्रिलिम्ससाठी नक्कीच जोडलं गेलं पाहिजे. हे मी याच्यासाठी सांगतोय की जो अनुभव आम्ही तुम्हाला देऊ शकतो प्रिलिम्सबद्दल आणि डिफिकल्ट होत जाणाऱ्या प्रिलिम्सच्या पॅटर्नसाठी, त्याचा जरूर तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला इम्पॅक्ट दिसेल.